नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या यात्रेचा आहे आजचा तिसरा दिवस. आणि आजचा तिसरा दिवस म्हणजे गावकऱ्यांसाठी एकदम म्हणजे जोशातच असणार आहे, कारण की अख्ख्या गावामध्ये आज असणार आहे मटण. तिसऱ्या दिवशी मटण असते, तर आज मटणाचा कार्यक्रम आहे. आणि घरात मम्मीने आणले 4,000चं मटण आणलं आहे. 5 किलो असेल मटण, 5 किलो मटण आणलं आहे. आणि ते मटण 4,000चं पडलं आहे. तर आता मम्मीने घरात चुलीवर मटण करायचं ठरवलं, त्यामुळे अख्ख्या घरामध्ये धूर झाला. आणि धूर काय मला सहन होत नाही, म्हणून बाहेर येऊन ब्लॉग बनवतोय. घरामध्ये जाऊन नंतर दाखवतो तुम्हालाच काय काय तयारी चालू आहे मटणाची. आणि आता 10:30 वाजले, तर पाहुणे रावळे तर काय आलेले नाहीत. बहीण काल आली होती, ती पुन्हा तिच्या घरी गेली रात्री. ती बोलली की ओमची परीक्षा चालू आहे, त्यामुळे ती आज परत ओम पेपर देणार आणि पेपर देऊन पुन्हा इकडे येणार आहे गावी. तर ओमला आणायला पप्पा जातीलच. आणि आता घरामध्ये मटणाची तयारी चालू आहे, ती तुम्हाला दाखवतो. इथं मम्मीने चुलीवर मटण केलंय. एका ह्याच्यात काय मम्मी भात आहे, एका ह्याच्यात भात ठेवला आणि या मोठ्या टोपामध्ये मटण आहे. खरं तर आम्ही ठरवलं होतं की रानामध्ये जाऊन करायचं, पण सगळे पाहुणे रावणे येणार आहेत म्हणून ह्यावेळेस घरातच केलंय. रानात ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आपण कधीतरी मग आधीमध्ये येऊ त्यावेळेस करू. आणि दुसऱ्या रूममध्ये इथं मसाल्याची तयारी आहे. मसाला व्यवस्थित भात. आणि ही एक आपली तिसरी रूम आहे. आत्ता मम्मीने काम केलं होतं, कार्पेटी लावलं होतं. इथं सगळं आमचं सामान ठेवलंय बॅगा बिगा. जळण संपलं सगळं, मटण शिजवून आता थोडंसं जळण घेऊन जायला पाहिजे. अरे बापरे, पण याला काट्यातच आहे सगळं. 1 मिनटं, मी जळण पहिल्यांदा घेतो. इकडचं काढलं पाहिजे. जेवण करून आत्ता घराच्या पाठीमागे आलो आहे, कारण की आता घराच्या पाठीमागे JCB आणायची आहे. आणि JCB आणून थोडंसं हे सगळं पाठीमागचं आहे ना, ते सगळं साफ करायचं आहे. कारण की आता रविवारी ठेवला मी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. आता हे सर्व क्लीन करायचं आहे. तर आता क्लीन कसं करू त्याचा विचार चालला आहे, कारण की JCB तर अजून आलेलं नाही आहे. तोपर्यंत इथले पत्रे सगळे मला हटवायला लागणार आहेत. तुम्हाला दाखवतो. इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि हे इथलं सगळी घाण सगळी म्हणजे जे गवत उगवलं आहे ते सगळं काढायचं. आणि पाठीमध्ये तिथं जळण ठेवलं आहे ते पण काढायचं तिथून. आणि पत्रे आहेत ते सगळे एका साईडला आणायचे आहेत. आता इकडं टेम्पो पण हटवायला लागणार. JCB आल्यानंतर हे सगळं आपल्याला कामं करायची आहेत. आता भाऊ गेला आहे बहिणीला आणायला. भाऊ आणि पप्पा आला की कामाला लागू दुपारी. कुठं ये हाऊस ती घसरून पडेल धर.